तेव्हा प्रदीप कुलकर्णी असं कळलं की ह्याचं मुका आणि बहिरा कॅरेक्टर आहे. तर ते प्रत्येक वेळेला मला चिडवायचे, ओ देवधर डायलॉग्स पाठ झाले का. त्यामुळे असं खूप गमती जमतीचं वातावरण होतं. ट्रेनमध्ये असेल, बसमध्ये असेल तर लोक भेटायचे आणि ते ज्या पद्धतीने भेटायचे, ज्या पद्धतीने बोलायचे, तेव्हा आम्हाला कळत होतं की एक सुपरहिट आहे काहीतरी. हो, सुपरहिट होते. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियाच्या हॅशटॅग तो सध्या काय करतोच्या नव्या खुल्या एपिसोडमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर एक असा कलाकार आहे ज्याने अभिनयाबरोबरच कलाक्षेत्रामधल्या अनेक असंभव गोष्टी संभव करून दाखवल्या आहेत. आणि माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका अनिरुद्ध देवधर. हाय अनिरुद्ध, कसा आहेस? मस्त. किती काळानंतर कॅमेरा फेस करतोयस इंटरव्ह्यू साठी म्हणून? इंटरव्ह्यू साठी खूप काळानंतर फेस करतोय. म्हणजे असं स्वतःबद्दल बडबड करण्याची संधी खूप कमी वेळा मिळाली आणि थँक्यू फॉर दॅट. मजा येते. सो येस, वेलकम. आणि खूप गप्पा मारायच्या आहेत आपल्याला. मला खूप काय काय जाणून घ्यायचंय तुझ्याबद्दल. सो आत्ताचं जे सोशल मीडिया आहे आपलं, सो एक गोष्ट चांगली आहे की तुझं अकाउंट ओपन आहे, त्याच्यामुळे खूप गोष्टी आम्हाला कळतात की तू सध्या काय करतोयस. पण तरी पण मला जाणून घ्यायचंय की काय काय चालू आहे तुझ्या आयुष्यामध्ये. तू खूप अनेक वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतोयस. असंभव बद्दल तर मला बोलायचंय, त्यावर आपण येऊच. पण जो आपला विषय आहे की तो सध्या काय करतोय, सो अनिरुद्ध सध्या काय करतोय, काय काय करतोय असं विचारलं पाहिजे खरं तर. मी सध्या लिहितोय, मी ट्रान्सलेशन्स करतो, मी सबटायटलिंग करतो शॉर्ट फिल्म्सचं आणि डॉक्युमेंटरी फिल्म्सचं, फीचर फिल्म्सचं. सो त्याच्यात मला खूप मजा येते. सो त्याचीच सध्या कामं चालू आहेत. आता एका ॲनिमेटेड फिल्मवर काम करतोय. सो इट्स फन. आणि नाटक लिहिण्याचा पण एक प्रयत्न करतोय स्वतःहून. सो मजा आहे. आणि फिटनेस, आता गेले 1.5 वर्ष मी जरा फिटनेसवर लक्ष देतोय. सो त्यात पण मजा येते. मला धावायला प्रचंड आवडतं. सो मॅरेथॉन्स करणं, त्याच्यासाठी प्रिपेअर करणं, सो या सगळ्या गोष्टी चालू आहेत. क्या बात आहे. सो इट्स फन. पण अभिनयाच्या बाबतीमध्ये म्हणजे असं अनेकदा होतं ना की आपल्याला ऑनस्क्रीन एकदा एखादं काम केलं की त्यानंतर ना ती वेगळी एक मजा असते. आणि त्यानंतर असं होतं की आता हे ऑन कॅमेराच काम करायचंय, पण ते सोडून तू त्याच्या व्यतिरिक्त हेही सगळं काम करतोस, जे म्हणजे आता लिखाण म्हण किंवा सबटायटल्स असू देत किंवा ट्रान्सलेशन असू देत. सो हे पडद्या मागचं काम आहे. सो हे कसं काय वाटलं तुला करावंसं? म्हणजे एकतर मी वाचक आहे. मी खूप गोष्टी वाचायचो आधी. लहानपणापासून आमच्या घरी वाचनाची एक आवड सगळ्यांनाच होती. आईला होती, बाबा सुद्धा वाचतात, माझा मोठा भाऊ वाचतो खूप. सो त्यांच्याकडनं ती आली होती. आणि मग कथा वाचता वाचता एकदा कोरोनाच्या काळात एक स्पर्धा होती, कथा लेखनाची स्पर्धा होती, जी ऑल ओव्हर इंडिया इंग्लिश, मराठी आणि हिंदी भाषातून त्यांनी कथा मागवून घेतल्या होत्या. त्यातल्या 500 कथांमधून माझी कथा एक 25 मध्ये होती. सो त्याने मला खूप कॉन्फिडन्स दिला की आपण लिहू शकतो. आणि मी तो एक असा पहिला प्रयत्न केला होता माझी कथा लिहिण्याचा. पण तो छान जमून आला असं मला वाटतं. म्हणजे ज्यांना मी ऐकवली फीडबॅकसाठी किंवा सो त्यांनी पण चांगली मतं दिली त्याबद्दल. त्यामुळे मला एक कॉन्फिडन्स आला की आपण लिहू शकतो. मग लिहित गेलो. आणि मी बंगाली भाषा शिकलोय. मला वाचायची खूप आवड होती. सो त्यातनंच ते एक बंगाली शिकण्याचा किडा गेला होता. सो त्या पद्धतीचे ट्रान्सलेशन्स, म्हणजे मी आता एक हत्तमालाच्या पल्याड नावाचं नाटक आहे, जे मी बंगालीतून हत्तमाला रोपोरे, बादल सरकारांचं ते नाटक आहे, त्याचा मी मराठी अनुवाद केलाय. आणि थिएटर फ्लेमिंगो नावाची आमची एक संस्था आहे गोव्याची. सगळे कलाकार गोव्यातले आहेत. सो ते आम्ही सगळे एकत्र मिळून ते कोलॅबोरेशन मध्ये नाटक केलंय. आता त्याचे 42 प्रयोग झाले. आणि मजा येते आम्हाला, कारण कुठल्याही प्रायोगिक नाटकाचे इतके फार प्रयोग होत नाही, पण गेली 2 वर्ष आम्ही ते प्रयोग करतोय. सो ते एक नाटक चालू आहे. आणि पडद्या पुढचं म्हणशील तर आता मी एका मालिकेचा भाग होतो झी मराठीच्या 7व्या मुलीची 7वी मुलगी. त्याच्यात मी तन्मय नावाची भूमिका साकारत होतो. सो पडद्या पुढची पण कामं चालू आहेत. आणि मला वेगवेगळ्या लोकांबरोबर शॉर्ट फिल्म्स करायला खूप आवडतं. म्हणजे तो एक वेगवेगळा एक्सपिरियन्स असतो, कारण प्रत्येक टीम वेगळी असते. आणि साधारण माझ्या वयाची मुलं किंवा माझ्यापेक्षा थोडी मोठी मुलं, सो त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळी एनर्जी असते, एक मजा येते. खूप सारे एक्सपेरिमेंट्स होत आहेत आपल्या आजूबाजूला, त्याचा एक भाग होता येतं.
मी FTI बरोबर आता 1-2 शॉर्ट फिल्मचा भाग होतो. सो तोही एक खूप सुंदर अनुभव होता माझ्यासाठी. एक खूपच ऍक्टर म्हणून स्वतःला एक पुश करण्याचा एक जी प्रोसेस घडते काही काही प्रोजेक्ट्समध्ये, सो ती घडून आली. त्यामुळे ती खूपच मजेदार होतं ते सगळं. त्यामुळे पडद्यापुढची पण कामं अशी सुरूच आहेत. पण तुला काय आवडतं जास्त, पडद्या मागचं काम आवडतं की पुढचं काम आवडतं? पुढचं काम. कारण जेन्युअनली मला असं वाटतं, आता ते कितपत खरं आहे माहिती नाही, पण ऍक्टर हा जो एक प्राणी असतो हा खूप शेवटी येतो आणि खूप लवकर जातो. 6 महिने सगळी टीम काम करत असते, लेखक लिहित असतात, कोलॅबोरेशन होत असतं, प्रोड्युसर्स इन होत असतात, डिरेक्टर्सची एक वेगळी प्रोसेस चालू असते, आणि मग 6 महिन्यानंतर एक आमचं कास्टिंग होतं आणि आम्हाला एक उभं करतात आणि मग आम्ही शेवटी येतो आणि आम्ही करतो आणि आम्ही जातो. अर्थात तोही एक अवघड टास्क आहे, पण त्यामुळे मला असं वाटतं मी त्या बाबतीत जरा आळशी आहे. त्याच्यामुळे मला पडद्यापुढचं काम जास्त आवडतं करायला. असंभव ज्या वेळेस आली त्यावेळेस तू किती वर्षाचा होतास? मी 11-12 वर्षांचा असेल तेव्हा, आणि ते फारच अनएक्सपेक्टेड ती सगळी प्रोसेस होती. कसं झालेलं तुझं कास्टिंग किंवा ऑडिशन कशी होती? सो वसई तालुका, मी वसईतला आहे, माझं घर वसईतलं आहे. सो वसईमध्ये एक दरवर्षी इव्हेंट असतो खूप मोठा, कलाक्रीडा महोत्सव. तर त्या कलाक्रीडा महोत्सवात मी नाटकांमध्ये कामं करायचो. आणि अमित प्रभुणे नावाचा आमचा दादा आहे, तो नाटकं बसवायचा, बालनाट्य बसवायचा. सो त्याने पहिलं नाटक, जेव्हा मी 5वीत असताना मी बालनाट्याचा भाग झालो. त्याने पहिलं नाटक केलं होतं, देवेंद्र पेम त्यांनी ते नाटक लिहिलं होतं, चायला नावाचं. सो ते फार इंटरेस्टिंग नाटक होतं. सो मग त्याने ते बालनाट्यच्या स्वरूपात त्याने ते केलं आणि मला त्यात रोल मिळाला, पहिला वहिला, आणि तोही लीड रोल असं झालं. आणि त्याचा प्रयोग अजून पण मला आठवतोय, कारण त्या नाटकामध्ये असं होतं की एक मुलगा असतो जो बिघडतो आणि तो शिव्या देऊ लागतो, आणि मग तो आईबाबांचा कसा ओरडा खातो आणि तो कसा त्याच्या आयुष्यात बदल घडवून आणतो आणि तो कसा छान माणूस एक सुधारतो, असं ते एक नाटक होतं त्यांचं. सो त्यात मी काम करत होतो आणि त्यात मला शिव्या द्यायच्या होत्या ऑन स्टेज. आणि घरी 1-2दा असं झालं होतं की मला फटके पडले होते. पण तो एक्सपिरियन्स असा इतका भारी होता माझ्यासाठी की मी नाटकात काम करतोय आणि त्या नाटकात मी शिव्या देतोय, पण ऑडियन्स त्याच्यावर टाळ्या वाजवते, कोणी मला ओरडत नाहीये किंवा मलाही भीती वाटत नाहीये त्या शिव्या देताना त्या स्पेसमध्ये. आणि तो एक खूपच असा एक मॅजिकल मुवमेंट होता की अरे हे म्हणजे हे ओके आहे मी बोललेलं, इकडे या स्पेसमध्ये, या कंटेक्स्टमध्ये ही वाक्य म्हणणं हे एक प्रकारचं फ्रीडम आहे माझ्यासाठी. आणि माझेच आई बाबा जे मला घरी ओरडतात तेच बसलेत आणि ते टाळ्या वाजवतात माझ्यासाठी, आणि एक अटेन्शन मिळतंय मला. तो एक मोठा मुद्दा होता अटेन्शनचा, कारण सगळे बघतायत माझ्याकडे आणि मी काहीतरी बोलतोय आणि सगळे लक्ष देऊन ऐकतायत. सो म्हणजे जेव्हा तो पहिल्या नाटकाचा मी पहिला असा प्रयोग केला होता आणि जेव्हा तो पडदा पडला होता आणि लोक टाळ्या वाजवत होते, आणि तो एक मुवमेंट खूप असा माझ्यासाठी कमाल मुवमेंट होता की अरे हे काय घडलं आपल्या बरोबर, असं ते रश असते ना ती प्रयोगानंतरची, ती मला अजून आठवते. आणि मग तो प्रयोग वसईतच एक दादा आहे म्हणजे जो आपल्याच इंडस्ट्रीत काम करतो, रघुनंदन बर्वे, त्याने माझं ते काम पाहिलं होतं. आणि तेव्हा तो असंभवसाठी कास्टिंग करत होता आणि तो त्या टीमचा भाग होता असंभवच्या. सो त्याने आईला फोन केला आणि सांगितलं की ऑडिशन्स चालू आहेत, प्रथमेश नावाचं कॅरेक्टर आहे, सो अनिरुद्ध करेल का? आणि मग आईने विचारलं मला की तू करशील का? म्हटलं अरे वा बघू करू. आणि मला काहीच कल्पना नाही. असं असताना आम्ही गेलो, आई आणि मी, पल्लवी जोशी भेटल्या, त्यांनी माझे फोटोज काढले, ते चॅनलला पाठवले आणि मग कास्टिंग तिथल्या तिथे असं घडूनच आलं कास्टिंग. आणि मग काही दिवसांनी शूट सुरूच झालं. त्याच्यामुळे ते असं एकदम फ्लो मध्ये ते होऊन गेलं आणि आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट. पण त्यातनं एक महत्वाची गोष्ट अशी झाली, म्हणजे मला हे सांगायला आवडेल, ती प्रोसेस माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होती. कारण असंभवचं जे पात्र होतं तो एक मुका आणि बहिरा मुलगा होता, डेफ आणि वोकली चॅलेंज्ड तो चाइल्ड होता. सो मग आईने मला जरा काम करून घेतलं माझ्याकडनं, की माझ्याकडनं इक्बाल नावाची फिल्म आहे, श्रेयस तळपते, नासिरुद्दीन शाह,
इक्बाल मी खूपदा बघितली साईन लँग्वेजसाठी किंवा बेसिक एक्सप्रेशनसाठी. तेव्हा मला फार काही कळत नव्हतं, पण मला आईने त्या मूवीज दाखवल्या. कोशिश नावाची फिल्म आहे जुनी, संजीव कुमार आणि जया बच्चन, ती मी खूपदा बघितली. की त्यात पण हाच एक एलिमेंट आहे की ते मुके आणि बहिरे आहेत, दोघे कपल आहे आणि त्यांना मूल होतं आणि त्यांची होणारी घालमेल आणि तो कॉन्फ्लिक्ट त्या फिल्ममधनं आलाय. सो ती मूवी मी खूपदा बघितली. आणि शिवाय अजून एक मला सांगायला आवडेल की पार्ल्यामध्ये मुकध्वनी विद्यालय आहे. सो तिकडे मला आई घेऊन गेली होती एक ऑब्झर्वेशनसाठी की ही मुलं कशी बोलतात किंवा त्यांची भाषा काय आहे, साईन लँग्वेज काय आहे, ते कसं शिकतात. सो त्याच्यासाठी आम्ही त्या शाळेला भेट दिली होती आणि एक साधारण दीड आठवडा मी त्या शाळेत जात होतो. आणि तो एक्सपिरियन्स अजून इतका लक्षात राहिलाय माझ्या. त्या बाईंनी मला सांगितलं होतं की तू काहीही बोलू नकोस, कारण तू बोललास तर त्यांना कळेल की तुला बोलता येतं, तू त्यांच्यातलाच आहेस असा वावर. आणि त्या बाईंनी पहिल्या दिवशी त्या सगळ्या मुलांना सांगितलं होतं की हा मुलगा आपल्याकडे ऍडमिशन घेणार आहे आणि जर त्याला तुम्ही आवडलात आणि ही आपली शाळा आवडली तर तो कंटिन्यू करेल, नाहीतर तो नाही करणार कंटिन्यू काही दिवसांनी, असं त्यांनी सांगितलं होतं मुलांना. आणि ती मुलं माझ्याशी ज्या पद्धतीने डील होत होती, म्हणजे इतकं मला त्यांनी कम्फर्टेबल केलं पहिल्याच दिवसापासून. म्हणजे मधल्या सुट्टीमध्ये सगळे डबा घेऊन यायचे आणि एकमेकांची भांडायचे, कारण त्यांना मला खाऊ घालायचं असायचं. काही लिहित असताना माझी पेन्सिल तुटली तर एका मुलीने लगेच ती शार्पन करून मला दिली, किंवा मला ते त्यांच्या गप्पा सांगायचे, कारण मला तेव्हा साईन लँग्वेज येत नव्हती ना. तर काही मुलं दोघे जण गप्पा मारत असताना मी क्ल्यूलेस उभा असायचो, ते त्यांना कळायचं. मग ते मला इन करायचे त्या कन्व्हर्सेशन मध्ये आणि ते मला सांगू पाहायचे त्या गोष्टी. पण मग तुला कळायचं कसं ते काय बोलताय? हळूहळू मला अंदाज यायला लागला. आणि शिवाय मी त्यांच्या तासांना पण बसायचो ना, काही तास थोडंसं शिकलो मी. म्हणजे अगदी फार त्यात खोलात नाही गेलो, पण एक ऑब्झर्व करण्यापुरता एक, म्हणजे माझ्या शूटच्या आधी माझ्याकडे डेटा होता की हे कसं मुलं कशी रिॲक्ट होतात, काय बोलतात, कशा पद्धतीने बोलतात. सो ते एक ऑब्झर्वेशन तिकडे सगळं घडून येत होतं कळत न कळत. आणि मग माझं शूट सुरू होणार होतं आणि आता तो दिवस आला की मी जाणार, त्या शाळेचा भाग नाहीये. आणि जेव्हा त्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं मुलांना की आता उद्यापासून हा येणार नाही आपल्या शाळेत, तुम्ही ह्याला बाय बाय करा, तर त्या मुलांना असं वाटलं की मला ते आवडले नाहीये किंवा ह्याला आपली शाळा आवडली नाहीये. आणि ते त्यांनी त्या पद्धतीने ते रिसिव्ह केलं. आणि मला अजून आठवतंय, मी त्या शाळेतनं बाहेर येत होतो आणि मी जस्ट मागे वळून बघितलं आणि असं रस्त्यावरून ती खिडकी दिसायची आमच्या वर्गाची. तर त्या खिडकीत मला असं डोकी अजून दिसत आहेत आणि ते माझ्याकडे असे त्या एका नजरेने बघत होते की अरे तू का चाललायस. तर ते अजून तो एक्सपिरियन्स आहे तो माझ्या खूप लक्षात आहे. म्हणजे काही प्रोजेक्ट्स असे असतात ना, म्हणजे आम्ही खूप लकी आहोत आम्ही नट ऍक्टर्स, की एखादा प्रोजेक्ट जर आपण मनापासून खूप केला, त्यात इमर्स होऊन केला, तर त्या प्रोजेक्टच्या आधीचे आपण आणि त्या प्रोजेक्टच्या नंतरचे आपण, यात एक माणूस म्हणून पण आपल्याला बदल जाणवतो. सो वी आर व्हेरी प्रिव्हिलेज्ड टू हॅव दॅट एक्सपिरियन्स. सो तसा पहिलाच खूप माझ्या आयुष्यात खूप सुरुवातीला हाच एक्सपिरियन्स आला. मला तेच विचारायचं तुला की तू त्यावेळेस जे काम केलंस तेव्हा तुझं वय कमी होतं, त्याच्यामुळे कदाचित तुला तेव्हा ते जाणीव झाली नसेल की आपण काय करतोय. पण एका काळानंतर जेव्हा मोठे होऊन मागे बघतो आपण की काहीतरी आपण वेगळं करून ठेवलंय भारी, ज्यामुळे आजही आपल्याला लोक ओळखतात. सो आता जेव्हा तुला ती जाणीव होते, ती समज आहे तुझ्यामध्ये, तेव्हा तुला काय वाटतं? मला खूप ग्रेटफुल वाटतं. म्हणजे आता कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांनी रिवॉच केल्या होत्या बऱ्याच सिरियल, वादळवाट असेल, असंभव असेल. सो मला तेव्हा बरेच मेसेजेस यायचे, कारण म्हणजे तो खूप, म्हणजे मला आश्चर्य वाटायचं की ते माझं काम बघून आता हा मुलगा काय करतो, तो सध्या काय करतो. सो तो प्रश्न त्यांनाही पडायचा आणि ते मला रिच आउट व्हायचे इंस्टाग्रामवर असेल किंवा फेसबुकवर असेल की आम्ही आता असंभव बघतोय, तुझं काम आम्हाला खूप आवडतंय, तू खऱ्या आयुष्यात पण असाच आहेस का, मग आता तू काय करतोय. मग ते गुगल करतील, इंस्टाग्रामवर सर्च करतील. सो असे खूप सारे मेसेजेस मला आले. हो, आणि मालिकेमध्ये ते सगळेच दिग्गज कलाकार होते रे, म्हणजे कमाल, सगळेच ताकदीचे होते आणि प्रत्येकाचं पात्र इतकं वेगळं होतं ना की
ते प्रत्येकाची एक ना स्पेशालिटी होती त्या ह्याच्यामध्ये. हो. त्यामुळे तुला तर खूपच गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे उमेश कामत असू दे, नीलम शिर्के, आनंद सर तर होतेच, सतीश सरांकडून पण खूप गोष्टी शिकल्या. खूप 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 म्हणजे आणि दिलीप प्रभावळकर पण होते, म्हणजे ज्यांचं काम बघून मी इन्स्पायर्ड झालो होतो. तर ते तर सेटवर आल्यानंतर म्हणजे मी नाचायचा बाकी होतो की ओ असं फसवी दिलीप प्रभावळकर आलेत असं होतं माझं. सो असे खूप किस्से आहेत असं बोलचे, त्यामुळे मजा आली होती ते सगळं. तुम्हाला त्यावेळेस काम करताना या गोष्टीच म्हणजे तुम्हाला सेटवरती साधारण एक माहिती होतं की खूप गाजते मालिका, किंवा त्यावेळेसचं कसं होतं? तेव्हाचं टेलिव्हिजनचं गणित जरा वेगळं होतं, तेव्हा काही पटकन कळायचं नाही, सोशल मीडिया किंवा TRP ते सगळं त्यावेळेस इतकं नव्हतं. पण तेव्हा तुमच्या सेटवरती तशी चर्चा रंगायची का की लोकांना आवडतंय बाबा किंवा काय तुमच्यापर्यंत पोहोचायचं? हे पोचायचं व्यवस्थित पोचायचं. काही लोक म्हणायचे की अरे अंधश्रद्धा आहे की काय, बॅक स्टोरी म्हणजे पुनर्जन्म वगैरे वर मालिका का करावी वगैरे, तर त्याही चर्चा होत्या. पण सायमल्टेनियसली लोक एंगेज म्हणजे हुक्ड होते त्या मालिकेला. आणि हे म्हणजे आम्हाला जास्त कळायचं कारण मी आणि आई बसचा प्रवास असायचा आणि ते मढला शूट असायचं आमचं. त्यामुळे वसईहून आम्ही मढला रोज शूट करायला जायचो. सो ट्रेनमध्ये असेल, बसमध्ये असेल तर लोक भेटायचे आणि ते ज्या पद्धतीने भेटायचे, ज्या पद्धतीने बोलायचे, तेव्हा आम्हाला कळत होतं की एक काहीतरी सुपरहिट होते. मग परत मी शाळेत तर मुलं बघायचीच, त्याच्यामुळे मला असंभव असंच एक साधारण 4 वर्ष गेली माझी, किंवा प्रथमेश असंच ते झालं होतं. त्यामुळे त्यांच्याकडनंही फीडबॅक यायचा. माझे मित्रमंडळी असतील, त्यांचे आई बाबा असतील, तेही बघायचे, मनापासून बघायचे. म्हणजे केवळ मी आहे म्हणून नाही, तर ते मालिका अजूनही बघतात, म्हणजे रिवॉच करतात. त्यामुळे ते सगळं छान जमून आलेलं एक प्रोडक्ट होतं. असं मज्जा आली करताना. आणि लोक पण म्हणजे खूप भेटायचे, बोलायचे, मला ओळखायचे, माझ्याबरोबर फोटोज काढायचे, त्यामुळे मजा यायची. सीन असा एखादा कोणता कसा खूप कठीण गेला का तुला करता, असं मेंटली चॅलेंजिंग खूप वाटला, असा एखादा होता सीन त्यातला तुझ्यासाठी? मेंटली चॅलेंजिंग नाही, एक असा इमोशनली, सॉरी मेंटली नाही, इमोशनल पण नाही, पण काही सीन्स खूप ट्रिकी होते. म्हणजे एक असा सीन होता की आग लागते आणि सोपान काका असतात आणि मी असतो, आणि ते सोपान काका मला त्या आगीतून वाचवतात, असा तो एक सीन होता. तर ते आग असणं, ती सेटवर ऑन सेट आणि लावली होती, तेव्हा ते सोपान आजोबा होते, आणि तर ते खूप थकवणारं असायचं. काही आउटडोअरचे जे सीन्स असायचे ते. आणि असे काही सीन्स असायचे जेव्हा प्रथमेश हायपर होतो, प्रथमेश व्हायलंट होतो, तो व्हायलंट होऊन चित्र काढायला लागतो. तर ते सीन्स थोडेसे तेव्हा मला असं वाटायचं की आपण मेंटली थकतो. कारण त्यात मला सतीश सर सांगायचे, श्वास घे, तुझे डोळे फिरू देत, श्वास घे, अजून घे. सो तेव्हा त्यानंतर एक थोडा फटीग यायचा की पण मजा पण यायची, कारण आपण काहीतरी परफॉर्म केल्याचा एक मज्जा एक वेगळी असते, तर ती यायची. त्यामुळे असे काही आउटडोअरचे सीन्स असतील किंवा तर ते खूप चॅलेंजिंग असायचं सगळ्याच टीमसाठी, पण मजा यायची त्यातनं. ओव्हरऑल मज्जा गेली खूप खूप. ते करवून घेतलं ना, आणि तुझ्याकडून सगळ्यांनीच करून घेतलं, आणि तू पण तुझे इनपुट्स दिलेस त्याच्यामध्ये. टीम बरोबर काय काय मजा करायचा तुम्ही? उर्मिला होती त्यात, नीलम ताई होती, सगळेच इतके असे. आणि माझं काम मुख्याचं होतं, तर मला आठवत आहे की प्रदीप काका होते, प्रदीप बेलेकर. तर एकदम सुरुवातीचा सेटअप होता, म्हणजे मी नुकताच इन झालो होतो, मुहूर्त होता आय गेस त्या दिवशी, आणि शूट पण होतं, एक सीन शूट करणार होते फॅमिलीचा, आणि सगळ्यांच्या हातात स्क्रिप्ट होत्या, आणि प्रदीप काका बसले होते, सगळेच बसले होते. आणि आता मी या मंडळींना असं ओळखत नव्हतो ना की अरे हे सिनियर ऍक्टर आहेत, असं काही नव्हतं माझ्यासाठी. तर मी असंच कॅज्युअली प्रदीप काका असे स्क्रिप्ट वाचत होते, आणि मी असं डोकं घालून ती स्क्रिप्ट बघत होतो. तर ते प्रदीप काका असं त्यांच्या आवाजात मला म्हणाले की अरे मला पण वाचू दे, मी पण आहे इकडे, म्हणजे मांडीवर बस. आम्ही मांडीवर बसून स्क्रिप्ट वाचली, आणि मग तेव्हा प्रदीप काकांना असं कळलं की ह्याचं मुका आणि बहिरा कॅरेक्टर आहे. तर ते प्रत्येक वेळेला मला चिडवायचे, ओ देवधर डायलॉग्स पाठ झाले का. त्यामुळे असं खूप गमती जमतीचं वातावरण होतं. आम्ही एकत्र जेवायचो, कोणी डबे आणायचं,
मग असं कोण कोण एक वेगवेगळे पदार्थ आणायचं. आय गेस इला भाटे, इला मावशी त्या खूप छान ताक अरे वा. आणायच्या सेटवर. ते मला आठवतं, अजूनही आठवतं. सो असे वेगवेगळे किस्से आहेत. आणि मी मगाशी म्हटलं की काय आठवतं, तर सतीश सरांच्या कामाची जी पद्धत होती, तर त्याने मी खूप इन्स्पायर्ड झालो होतो तेव्हा. म्हणजे ज्या एनर्जीने तो माणूस काम करायचा तेव्हा, आणि तो सगळा सेट हँडल करायचा. आणि त्यांचं पर्सनल आयुष्यातही काही सुरू असताना सुद्धा त्यांनी त्याच जेन्युइनिटीने आणि त्याच पॅशनने काम केलंय ना. सो ते कुठेतरी माझ्याबरोबर राहिलंय की आपण कधीतरी असं इतक्या पॅशनेटली काम करायला हवं, किंवा इतक्या मोटिवेशनने आणि इतकं परफेक्शन आणण्याचा त्यात प्रयत्न केला पाहिजे. सो ते वातावरण खूप मला आठवतं अजूनही. आणि मग मला पहिला झी मराठीचा जो अवॉर्ड होता बालकलाकाराचा, तो मिळाला होता. आणि तो श्रेयस तळपदेच्या हातून मिळाला होता. आणि तू त्यांचाच इक्बाल पाहिला होता. सो त्या फक्त या सगळ्या गोष्टी असंभवमुळे शक्य झाल्या ना. त्यामुळे ते मजा आली होती मला. असंभवमुळे खूप गोष्टी संभव झाल्या. खूप गोष्टी संभव. दिलीप सरांना भेटता आलं तुला, त्यांच्यावर काम करता आलं. सो असंभव नंतर अनिरुद्धचं आयुष्य किती बदलला, किंवा माणूस म्हणून तुझे मगाशी म्हणाला तुला खूप गोष्टी शिकताही आल्या व्यक्ती म्हणून. सो कामाच्या बाबतीमध्ये म्हण किंवा खऱ्या आयुष्यामध्ये म्हण, बाकी रोजच्या ह्याच्यामध्ये ते किती बदल झाला तुझ्या आयुष्यात? एक तर आपल्याला हे काम जमू शकतं हा एक थोडाफार कॉन्फिडन्स आला. आणि पुढची जी काही मला कामं मिळाली, म्हणजे मी सुवासिनी नावाची मालिका केली होती स्टार प्रवाहाला, स्मिता तळवलकरांचं प्रोडक्शन होतं. सो ते सुद्धा असंभवमुळेच शक्य झालं, कारण त्या सगळ्या मंडळींनी असंभव बघितली होती, माझं काम बघितलं होतं. त्यामुळे मग ते त्या पद्धतीने मला अप्रोच व्हायचे की अरे तू असंभव मधला प्रथमेश, तुझं काम बघितलं, तर तू आता काय करतोस, अवेलेबल आहेस का, आपण करूया का हे प्रोजेक्ट. सो तो एक तर बदल झालाच तेव्हा. आणि म्हणजे बॅक टू बॅक तेव्हा मला जी कामं मिळत होती ती मला वाटतं असंभवमुळेच मिळत होती, कारण बऱ्याच जणांनी ते काम पाहिलं होतं माझं. सो ते एका कामातून दुसरं काम जनरेट होण्याची जी प्रोसेस आहे ती असंभव पासून सुरू झाली. आणि मी मगाशी म्हटलं तसं की कुठल्याही भूमिकेचा अभ्यास करणं किंवा तो एक अप्रोच घेऊन काम करणं ते मला दिलं होतं असंभवने. सो त्याचाही खूप उपयोग झाला. आणि मग कदाचित असंभवमुळेच, म्हणजे आपण हे करू शकतो हा कॉन्फिडन्स असल्यामुळेच मी हा निर्णय घेऊ शकलो की आपल्याला याच क्षेत्रात काम करायचं. जर असंभव घडली नसती तर कदाचित मी काहीतरी वेगळं करत असतो. पण त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स नक्की झाला आणि हे ठरलं की आपण कला क्षेत्रात काम करायचं आहे. आणि मग त्यानुसार सुरू झाली जर्नी पुढची, म्हणजे 12वी नंतरची एक वेगळी जर्नी सुरू झाली. सो हो, असंभवचा तर खूप मोठा वाटाय, नो डाऊट. पण ह्या सगळ्यामध्ये तू टेलिव्हिजन वरती फार कमी दिसलास, पण मग त्यावेळेस तू ह्या सगळ्या गोष्टी मिस करत होतास का? किंवा आधी जे सुवासिनी म्हण किंवा असंभवच्या वेळेस जे एका रात्रीत लाईमलाईट मध्ये आलेलास किंवा जी प्रसिद्धी मिळालेली, ओळख मिळालेली, त्यानंतर मधल्या काळामध्ये शिकताना किंवा त्यानंतर नाटक करताना ह्या सगळ्या गोष्टी किती मिस करत होतास? किंवा त्याची एक ती जी सवय होते ना, कारण का ते एज पण असतं तसं की ते आपल्याला सगळं आवडतं, तेव्हा आपल्याला कळत नसतं, पण आपल्याला छान वाटत असं की आपल्याला अटेन्शन मिळतंय, लोक आपल्याला ओळखतायत, येऊन भेटतायत. हे त्या मधल्या सगळ्या वर्षांमध्ये ह्या गोष्टींपासून लांब राहणं तुझ्यासाठी कसं होतं? सोपं होतं, कठीण होतं, की तू न्यूट्रल होतास? मी खूप न्यूट्रल होतो. आणि इतकं म्हणजे त्या काळामध्ये जरी मी पडद्यावर दिसत नसलो किंवा असे जी कामं लोक खूप बघतील, म्हणजे एक मोठ्या पडद्यावरची कामं असतील किंवा मालिकेमधलं काम असेल, तर ते मी करत नव्हतो. पण तेव्हा मी जे काही करत होतो तर ते आजूबाजूला इतकं सगळं इंटरेस्टिंग होतं. सो मी फार न्यूट्रल होतो त्या बाबतीत. आणि मला एक जाणीव होती तेव्हाही की आता पुढची 5 वर्ष आपण जे करणार आहोत किंवा आपण जे शिकणार आहोत या वेगवेगळ्या एक्सपिरियन्स मधून, वेगवेगळे नाटकं करून, ते खूप जास्त मोलाचं ठरणार आहे लॉंग रन साठी.
सो याच जाणीवेने मी थिएटर शिकण्याचा निर्णय घेतला होता आणि ती एक जाणीव होतीच मला. सो त्याच्यामुळे बऱ्याचदा असं झालं की मला नाही पण म्हणावं लागलं काही काही प्रोजेक्ट्सला, कारण मी थिएटरचा भाग होतो आणि थिएटर करत होतो. आणि एक जाणीव होती की ही जी पुढची 3 वर्ष आहेत आपण इथे काम करतोय, तर ही स्पेस, हा अनुभव किंवा ही नाटकं, ज्या पद्धतीची नाटकं आम्ही करत होतो तेव्हा, तर ती मला बाहेर करायला कदाचित मिळणार नाही. त्यामुळे आत्ता जितकं मला करता येईल, जितकं जगून घेता येईल तेवढं मी जगण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यामुळे खूप कमी वेळा माझ्या मनात हा विचार येऊन गेला की अरे आय एम मिसिंग दॅट लाईमलाईट किंवा आय एम मिसिंग दिस. आणि मग अप्रोच सुद्धा बदलत गेला माझा याकडे बघण्याचा. त्याच्यामुळे फार कमी त्रास झाला, म्हणजे तसा त्रास नाही झाला मला. त्यानंतरच काय काय अजून काय काय गोष्टी तू केल्यास? कारण का तू आता म्हणास की तू बंगाली भाषा शिकलास, सो तुला ती आवड कुठून लागली? ती कधीपासून शिकतोयस? आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तो कुठे शिकायला न जाता ते तू आपली आपली शिकला, हे मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं. ती प्रोसेस काय होती? ते मला हा प्रश्न खूप जण विचारतात, पण खूप सोपं उत्तर आहे खरं तर याचं. आमच्या परीक्षा होत्या, ललितलाच होतो तेव्हा आमच्या परीक्षा होत्या, आणि माझा एक आवडता कॅफे होता पुण्यामध्ये, आणि मी कोणालाच न्यायचो नाही त्या कॅफेमध्ये, मी एकटाच जायचो तिकडे. आणि तो बुक कॅफे होता आणि तुम्हाला प्रचंड आवडती ती स्पेस होती माझी. आणि तिकडे वेगवेगळी पुस्तकं असायची आणि मला त्या वातावरणात आवडायचं जाऊन काम करायला. स्क्रिप्टवर काम करायचं असेल तर मी तिकडे जायचो, काही परीक्षा असेल तर मी तिकडे जायचो. तर असंच एकदा परीक्षा असताना मी तिकडे गेलो होतो आणि तिथे मी गीतांजली नावाचं पुस्तक पाहिलं, रवींद्रनाथ टागोरांच्या कविता संग्रह गीतांजली. त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन होतं आणि मी असंच घेतलं, वाचायला सुरुवात केली. आणि कविता मला म्हणजे मी असा माणूस नाहीये की मी कवितेचं पुस्तक आवडीने घेऊन वाचेल. मला कादंबऱ्या वाचायला खूप आवडतात, मला कथा वाचायला खूप आवडतं. पण जर माझ्यासमोर 2 गोष्टी तू ठेवल्यास की कथेचं पुस्तक किंवा कादंबरी आणि कविता, तर मी कदाचित आधी कादंबरी उघडेल. पण ते कविता संग्रह होता आणि म्हटलं लेट्स गिव्ह इट अ ट्राय, आणि मी वाचलं. तर ते मला खूप आवडलं आणि मी जवळपास मग रोज जाऊन तिकडे ते वाचायला लागलो, कारण त्या कवितांनी मला काहीतरी, काय माहिती नाही, मला ते खूप आवडून गेलं कविता. आणि मग तेव्हा मग सुट्ट्या लागल्या, परीक्षा झाली होती, आणि मग घरी येत असताना मी असा विचार केला की आपण हे वाचलंय, पण हे आपण इंग्रजीत वाचलंय. म्हणजे मूळ बंगाली ज्या कविता लिहिल्यात त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन. म्हणजे ते असतं ना की पाऊस पडतोय बाहेर, तुम्ही भिजताय पण तुम्ही रेनकोट घालून भिजताय, तर तसं एक फिलिंग होतं की मी पूर्ण नाही भिजत, एक मध्ये इंग्रजीचा लेअर आहे माझ्या अजून. तर आणि मला मुळात भाषा शिकायची अशी आवड आहे लहानपण. म्हणजे मला ज्यांना 2 भाषा येतात किंवा 2 पेक्षा जास्त भाषा येतात ना, तर ते लोक मला खूप इंटरेस्टिंग वाटायचं, मला फार कौतुक वाटायचं त्या लोकांचं की अरे असं कसं काय बोलतात हे. आणि मग येता येता मी असा विचार केला की आपण जर हे मूळ बंगालीत वाचू शकलो कधी भविष्यात तर किती मजा येईल याच्यात. आणि मग पूर्ण वेळ होता माझ्याकडे, सुट्टी होती, म्हटलं आता मग करायचं काय. म्हटलं आता आपल्या डोक्यात किडा गेलाय ना, तर आता आपण जरा त्याच्या मागे लागू. म्हणून एक गोरेगावला एक इंग्लिश स्पीकिंग इन्स्टिट्यूट आहे, त्याचा जो एक टीचर आहे तन्मय शोरकार, त्याच्याकडे मी गेलो आणि त्याला मी म्हटलं की तुम्ही बंगाली आहात आणि मला बंगाली शिकायची, मला त्याचं असं म्हणणं होतं की युअर इंग्लिश इज क्वाईट गुड, वाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मी म्हटलं की नो आय वॉन्ट टू लर्न बेंगॉली. तर तो असा कन्फ्यूज झाला. तो म्हणाला ओके यू आर बेंगॉली राईट? येस. देन टीच मी बेंगॉली, हाऊ यू टीच इंग्लिश. तर तो असा जरा कन्फ्युजडच होता. मग थोड्या वेळाने मी म्हटलं की त्याला मला जेन्युइनली शिकायचं आहे, आय विल कम एव्हरी डे. म्हणजे तुम्ही जे मला टायमिंग सांगाल त्या टायमिंग मध्ये, कारण मला दुसरा काहीच उद्योग नाही आता करायला. सो त्यांनी मला एक टायमिंग दिलं आणि मी जायला लागलो त्यांच्याकडे रोज. मग आम्ही शिकणं म्हणजे काय, ते गप्पाच मारायचं. आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो, फिल्म्स बद्दल गप्पा मारायचो. आता एक फिल्म हा पण माझ्या खूप आवडीचा विषय आहे. वेगवेगळ्या भाषेतल्या फिल्म बघायला मला प्रचंड आवडतं. सो आम्ही सत्यजित रायांच्या फिल्म बद्दल बोलायचो, नॉवेल्स बद्दल बोलायचो, आणि त्याने बोलायला मला शिकवलं खूप तिकडे. आणि मग ती प्रोसेस झाली. अजून पण त्या वह्या आहेत माझ्याकडे, आणि तो वहीवर मला लिहायला लावायचा ट्रान्सलेशन. खूप बेसिक पासून त्याने सुरुवात केली. मी, तू,
इथपासून म्हणजे मी, माझं, मला, आम्ही, तिथपासून सुरुवात केली. ओके. मग त्या नोट्स मी करत होतो आणि मग असं झालं की आता पुन्हा कॉलेज रिओपन झालं, मी पुन्हा गेलो आणि मग तिकडे गेल्यानंतर मला कळलं की अरे आपल्याला आता बोलायला कोणीच नाहीये. म्हणजे तो तन्मयदा होता त्याच्याशी मी बोलायचो, पण आता इथे बोलायला कोणीच नाहीये. सो पण मग आपल्या टच मध्ये राहायला पाहिजे, नाहीतर हे जाईल आपल्यातनं. कारण आपण एक शिकायला घेतलंय काहीतरी इंटरेस्टिंग, तर ते खंड नको पडायला त्याच्यात. मग मी तिकडेच ललित कला केंद्रात पहिल्या वर्षाला शिकत असताना एक प्रोडक्शन झालं होतं मुक्तधारा नावाचं. ओके. आणि ते नाटक अपर्णा झा, ज्या खूप मोठ्या बंगाली मराठी साहित्यातलं नाव आहे, अनुवादक आहेत त्या, तर त्यांनी तो अनुवाद केला होता त्या नाटकाचा. अच्छा. आणि मग मला कळलं की अरे ह्या पुण्यातल्याच आहेत, पुण्यातच राहतात. मग मी त्यांची माहिती काढली आणि त्यांचं एक पुस्तक आहे बंगाली शिका नावाचं, ते मिळवलं. मग त्या पुस्तकातून मी वाचायला शिकलो आणि मग वन फाईन डे असं कळलं की आपल्याला वाचण्याचा कॉन्फिडन्स येतोय. आणि मग नंतर मला कळलं की अरे हे आपल्याला जमतंय. म्हणजे भाषा असं आपण म्हणूच नाही शकत की आपण ती प्रोसेस पूर्ण झाली, आपण आता मी शिकलो बंगाली, असं नाही होत. कारण ती सतत चालू असणारी प्रोसेस आहे भाषा ही. तर तीच जर्नी आहे, अजून पण शिकतोय. मला गाणी ऐकायला आवडतात, सिनेमे तर आवडतातच बघायला. सो असे सिनेमे बघून, गाणी ऐकून, मग गाण्यांचे शब्द बघणं, मग शब्द नाही अडला की मग डिक्शनरी उघडून बसणं, हे सगळं मी अजूनही करतो. सो ती पण एक मजा येते. आणि मग नंतर असं झालं की ते ऍडॅप्टेशनचं जे काम मी केलं, सो त्याच्यात माझं लिसनिंग खूप सुधारलं की मी रोज बसून ते एपिसोड ऐकायचो. त्याच्यामुळे मला ऐकणं माझं खूप हे झालं. म्हणजे त्यात ती एक फ्लुएन्सी आली ऐकण्यामध्ये. म्हणजे आता जर मी कोणी बंगालीत बोलत असेल माझ्या पुढे, तर मला सगळं कळतं. म्हणजे मला कळू शकतं की हे काय बोलतात. फक्त बोलताना मला जर आधी इकडे विचार करावा लागतो, कारण बोलण्याची इतकी सवय नाही, आजूबाजूला कोणी बोलायला नसतं. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये असताना मालिकेसाठी विचारणा झाली होती का तुला मधल्या काळामध्ये? हो, झाली होती. म्हणजे असं बऱ्याचदा घडलं की आता 7व्या मुलीची 7वी मुलगी, तू त्यातही काम केलं. हो. आता त्यात सुद्धा तो पण एक छान अनुभव होता माझ्यासाठी. खूप माणसं खूप छान होती सगळीच. आणि ते काम करता करता माझी लिखाणाची पण कामं चालू होती. त्यामुळे आता मी अशा संधींच्या शोधात आहेच मालिकांमध्ये. तेव्हा तू ठरवून ते टाळत होतास की ते तुला त्यावेळेस? थोडंसं ठरवून मी टाळत होतो, कारण शॉर्ट फिल्म करणं, लिखाणाची प्रोसेस आणि एक मालिका, असं 3 दगडांवर मी पाय ठेवत होतो. त्याच्यामुळे ते मला कितपत कन्व्हिनियंट होईल त्या पद्धतीने मी त्या सगळ्याकडे बघत होतो. पण अजूनही विचारणा होतेच, प्रोसेस चालूच आहे. सो घडेल आणि शोधातच आहे. छान माणसं, छान ग्रुप, छान दिग्दर्शक, छान प्रोजेक्ट, असं अशा संधीच्या शोधात आहे. कशा पद्धतीच्या भूमिका आवडतील तुला आता करायचं? तू मगाशी म्हणालीस की तुला खूप वेगवेगळ्या पद्धतीत एक्सप्लोर करायचंय एक अभिनेता म्हणून. सो आत्ताच्या ह्या स्टेजला तुला काय वाटतं, तुला कशा पद्धतीचे रोल्स करायला आवडतील? मला ना निगेटिव्ह रोल करायला जरा मजा येईल असं वाटतं कधी कधी. ते मी कधी केलं नाहीये निगेटिव्ह काम. विलन हा माणूस विलन आहे असं मी कधी काम नाही केलंय. त्याच्यामुळे ते करायला मजा येईल असं वाटतं मला सतत. येस, म्हणजे तो एक वेगळा अनुभव असेल कदाचित माझ्यासाठी. तू आतापर्यंत जितक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका म्हण, मालिका म्हण किंवा शॉर्ट फिल्म्स म्हण, हे सगळं केलंयस, तू लिहितोय सुद्धा. या प्रत्येक प्रोसेसमध्ये तुला अनेक वेगवेगळी माणसं भेटलेत आणि खूप कमाल दिग्गज माणसं भेटलेत तुला, दिग्गज कलाकार भेटलेत. आपण जेव्हा वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करतो ना, प्रत्येकाकडून आपण काही ना काहीतरी शिकत असतो. मग ते त्यांच्या वागण्या बोलण्यातून असू देत किंवा त्यांच्या कामातून असू देत. आणि त्यातून माणूस म्हणून आपल्यावरती संस्कार होत असतात, विचारांचे असू देत, शिकण्याचे असू देत, कलेचे असू देत. आत्तापर्यंतच्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला काय वाटतं, असे कोणकोणते कलाकार होते ज्यांच्यामुळे तुला असं वाटतं की ह्यांचा माझ्यावरती खूप प्रभाव पडला, खूप छान संस्कार झाले ह्यांच्यामुळे माझ्यावर? बरेच आहेत, बरीच नावं घेता येतील. पहिला संस्कार तर मी म्हटलं तसं सतीश राजवाडे. एक पॅशन आणि ऑनेस्टी,
ती मी बघत होतो त्या सेटवर त्यांच्या बरोबर काम करताना, ते एक होतं. त्या पॅशनने मला काम करता येईल का असा मी विचार करतो. त्यामुळे त्यांच्याकडनं त्या गोष्टी मी खूप अजूनही माझ्या म्हणजे त्या अप्रोचमध्ये त्या उतरलेल्या आहेत असं वाटतं. दुसरं नाव स्मिता तळवलकर. कारण फक्त कलाकार म्हणून नाही, पण आता मी त्यांच्याबरोबर काम करत असताना एक 11वीत होतो मी साधारण. नुकतीच 10वीची परीक्षा झाली होती माझी आणि तो प्रोजेक्ट घेतला होता. त्यामुळे माझं वय तसं खूपच असं अडनिडं वय होतं त्या वेळेला. पण त्यांनी माझी खूप काळजी घेतली. म्हणजे ऑन सेट, ऑफ सेट, म्हणजे मला त्या लक्षात राहिल्या. आणि त्यांचा एक प्रभाव माझ्यावर अशासाठी आहे, तर मला माहिती नाही की इथून पुढे किंवा त्यांच्या नंतर मी ज्यांच्याबरोबर कामं केली, नो डाऊट सगळेच खूप मला टचवूड मला खूप चांगली माणसंच मिळाली आत्तापर्यंत काम करताना. पण स्मिता ताईंनी ज्या पद्धतीने काळजी घेतली आहे माझी त्या सगळ्या काळामध्ये, तर ते खूप म्हणजे मला माझ्यासाठी अजून त्या आठवणी आहेत मला. आणि असं नाही की प्रोजेक्ट सुरू असतानाच त्यांनी ते केलं, प्रोजेक्ट नंतर पण. आणि तेव्हाचा त्यांचा जो काळ होता, त्यांच्या किमोथेरपीज चालू होत्या, त्यांना कॅन्सर डिटेक्ट होऊन पण खूप काळ झाला होता. आणि मला आठवतंय की प्रोजेक्ट झाला होता सुवासिनीचा आणि मालिकेने लीप घेतली होती. म्हणजे माझं नाव विकास पाटील जे आहेत त्यांनी केलं होतं आणि प्राजक्ता माळी पण होती त्या सिरियलमध्ये. सो आम्ही मोठे झालो होतो. ते बालविवाहातली ती कन्सेप्ट होती आणि आम्ही मोठे झालो होतो. आणि माझी 12वीची परीक्षा होती म्हणून मी ब्रेक पण घेतला होता. पण 12वी झाली आणि मला माहिती होतं की स्मिता त्यांच्या घरी वगैरे मी राहिलो होतो त्या सगळ्या काळात, शूट येण्या जाण्यात. कारण त्या मला घरी नाही सोडायच्या, कारण मी राहतो वसई. त्यामुळे कधी जर वेळ आली रात्री उशिरा तर त्या मला त्यांच्या घरी व्यवस्था करायच्या माझी. आणि तो प्रोजेक्ट झाला होता, म्हणजे मी त्यातनं बाहेर आलो होतो त्या प्रोजेक्टमधनं. आणि असं एकदा झालं होतं की आमच्या कॉलेजचा फेस्टिवल होता आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी 6 वाजता परत पोचायचं होतं दादरला. आणि ऑलरेडी रात्री 8:30-9 वाजले होते. तर म्हटलं आता आपण काय करूया. मग मी घाबरत स्मिता ताईंना फोन केला. घाबरत अशासाठी कारण मी त्या प्रोजेक्टचा भाग नव्हतो टेक्निकली. आणि मग त्यांना मी विचारलं की स्मिता ताई असं असं झालंय. तर त्या मला म्हणाल्या काही विचार न करता घरी ये, तुझं घर नाहीये का, विचारतोस कसला, फक्त ये घरी, तुझ्यासाठी काय करू, चिकन केलंय, पालक पनीर केलंय, सगळं केलंय, तुला काही मागवायचंय का, तू किती वेळात घरी येशील, कुठेस तू आता, गाडी पाठवू का. म्हटलं नाही 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 मी येतो, मला माहितीये घर. आणि मग मी दादरला त्यांच्या घरी गेलो. आणि तेव्हा त्यांच्या किमोथेरपी सुरू होत्या. म्हणजे किमो त्यांची दुसऱ्या दिवशी जे सेशन होतं आणि त्याच्या आधी त्यांना औषधं घ्यायला लागायची आणि त्याचं पूर्ण स्किनवर त्यांच्या ते रिफ्लेक्ट व्हायचं सगळं. सो त्या फेजमध्ये त्या होत्या तेव्हा. आणि त्यांनी मला विचारलं, मला वेळ दिला, व्यवस्थित गप्पा मारल्या माझ्याशी, माझी झोपायची व्यवस्था केली. आणि त्या म्हणाल्या उद्या तुला किती वाजता जायचंय. म्हटलं ताई 7 वाजता साधारण कॉलेजला पोचायचंय, मी 6:30ला वगैरे निघेन. तर दुसऱ्या दिवशी त्या म्हणाले की हो चालेल, मी मॅनेज करते, काहीतरी खाऊन जा, मी सांगते कोणाला तरी. आणि मग दुसऱ्या दिवशी मी उठलो तर त्या ऑलरेडी उठल्या होत्या. त्यांनी सँडविचेस बनवले होते माझ्यासाठी. त्यांनी मला बोनविटा आवडतं म्हणून बोनविटा बनवून ठेवलं होतं. आणि तिथेही त्यांनी मला व्यवस्थित वेळ दिला. आणि तेव्हा ना त्या मला सांगत होत्या की आता माहिती नाही रे किती दिवस काय हे किमोथेरपीचं मागे लागलंय माझ्या, आजच आहे त्याचं सेशन. म्हटलं हो काय म्हणताय ताई, आज आहे तर तुम्ही आराम कर. नाही 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 तुझ्यासाठी हे बनवलं मी. मग त्यांनी तिथेही मला खाता खाता वेळ दिला. आणि मग मी गेलो. त्यानंतर आमची भेट नाही झाली. त्यामुळे इतकी वॉर्मथ असणारी माणसं खूप कमी मिळतात. आणि त्यामुळे तो एक खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे टचवूड आतापर्यंत काम करताना सगळेच मला माणसं खूप चांगली भेटली आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकता येतं.
क्या बात आहे. खूप मस्त वाटलं अनिरुद्ध मला तुझी गप्पा मारून. खूप गोष्टी मला तुझ्याकडून कळल्या आणि तू इतकं कमाल सगळं सांगितलंस ना, त्यामुळे अजून मजा आली मला ऐकताना. मला वाटतं की कला आणि त्यामध्ये शिक्षण ह्या दोन गोष्टी इतक्या कमाल आहेत ना, की एक आहे ती समृद्ध करते, दुसरी आहे ती संपन्न करते आणि त्यातून माणूस घडत जातो. मला वाटतं एक उत्तम अभिनेता म्हणून, उत्तम माणूस म्हणून तू आत्ता जे काही घडतोयस किंवा जो काही घडला आहेस त्याच्यामध्ये खरंच ह्या सगळ्याच खूप कमाल गोष्टी तुझ्या वाट्याला आलेल्या आहेत. त्याच्यामुळे खूप काहीतरी भारी तुझ्या वाट्याला येणार आहे पुढे सुद्धा आणि आम्ही वाट बघतोय की आता कधी नवीन प्रोजेक्ट मधून तू आमच्या समोर येशील तर. आणि आय होप तेव्हा तुझं पहिला इंटरव्ह्यू मीच घेईन. डेफिनेटली. तू वेळात वेळ काढून आलास इकडे त्याच्यासाठी थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि थँक्यू नाहीये फक्त, तुला VSB कडून एक छान छोटंसं गिफ्ट पण आहे. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.